जिल्ह्यातील वसमत शहरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांचे शमीम सिद्दीकी मित्रमंडळाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत क्रेनच्या सहाय्याने गुलाब पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। आमदार नवघरे पाटील यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या कार्यामुळे वसमत शहराचे माजी नगरसेवक शमीम सिद्दीकी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे जंगी स्वागत आमदारांनी केले। यावेळी पक्ष बळकट आणि मजबूत करण्यासाठी आमदार नवघरे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी वसमत तालुक्यातील हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। साथ ही साथ यहाँ पर 8 दिन से मीटिंग चल रहे हैं। जहाँ मैं काम करता हूँ, जिन का मैं काम करता हूँ, वो लोगों से मैंने बैठक की, उनको बताया कि भाई मैं राजू भैया का काम देख के मैं राष्ट्रवादी अजित पवार में प्रवेश करना चाहता हूँ, क्योंकि अजित दादा के हाथ से मेरा आखिरी प्रवेश हुआ था, लेकिन 5 साल का वनवास मिलेगा। अजित दादा ने मुझे पढ़ी थी, उसके बाद शायद मैं इस स्टेज पर नहीं आ सका। आज फिर अजित दादा के गठ में राष्ट्रवादी और राष्ट्रवादी कांग्रेस में आके मैं काम करना चाहता हूँ। राजू भैया का जो काम है, ये काम एकदम बहुत इसका संजीदा है। काम करने वाले लोग आदमी हैं वो, और यहाँ पर जो प्रवेश के लिए आए हैं, जो ग्रुप के अंदर करे, वो अपने दिल से प्रवेश के लिए आए। राजू भैया का काम उनको पढ़ा, उनसे मेरी मीटिंग हुई, हर एक से मेरी बातचीत हुई। हर एक ने मुझे कहा कि शंकर भाई अपने राजू भैया के पास जाएंगे या फिर तुम बोलो क्या करना है। तो हमने जितने भी कार्यकर्ते आए थे, कम से कम 8 दिन से हर घर के अंदर 10, 12, 20, 25, 50 ऐसे लोग आते गए, मिलते गए, बातचीत होते गई। ऐसा ना हो कि कोई कार्यकर्ता को धोखा देके मैं प्रवेश कर रहा हूँ। यहाँ पर जितने भी कार्यकर्ते प्रवेश कर रहे हैं, वो दिल से प्रवेश कर रहे हैं। मैं बोल रहा हूँ, तुम्हारी आवाज चाहिए, तुम्हारी आवाज चाहिए। खत्म की, उसके बाद अब आता है कार्यकर्ते एक ऐसी चीज रहती है जो नेता को बिल्कुल आगे से आगे ले जाने की कोशिश करती है। इसके अंदर कार्यकर्ता काम करता हुआ अपना काम दिल लगा के करना चाहिए, राजू भैया के लिए करना चाहिए। हमें राजू भैया के लिए काम करना बहुत जरूरी है, क्योंकि वो एक ऐसा इंसान है जो यहाँ पर काम करता है। पोचण्याचं काम आणि त्या माणसाला न्याय देण्याचं काम हे शमीम भाईच्या माध्यमातून होत असतो। आणि त्याच्यामध्ये काम करत असताना एवढी ऊर्जा होती की काम करत असताना त्यांनी काम अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलाय। जे काम त्या हातामध्ये घेतात, त्यामध्ये इमामी चॅलेंजचं काम असो, कोणा समाजाला मदत करायचं काम असो, एखाद्या माणसाला मदत करत असताना मुजीबाई तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत काम केलेलं आहे। अत्यंत उत्कृष्टपणे त्या लोकांची सेवा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं। मी बघितलेलं की बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न असू द्या, तरुण माणसाचे प्रश्न असू द्या, तिथं सगळे प्रश्न सोडवण्यासाठी शमीम भाई त्या पद्धतीने काम करत असतात। आज मात्र परिस्थिती अशी आहे की मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये शमीम भाई राजकारणापासून जेवढे त्यांना त्यावेळेस कंटाळा आला काय माहित नाही, कारण एखादा माणूस प्रवाहामध्ये काम करत असतो त्यावेळेस एखाद्या गोष्टीवर नाराज झाल्यानंतर त्यांनाही त्या राजकारणाचा कंटाळा येत असतो आणि ते त्या माध्यमातून गात्र होत असतात। पण शमीम भाई, तुम्ही आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे। समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, त्या देणं फेडण्याचं काम आपल्याला करावं लागत असते। राजकारणामध्ये कधी गाडकाचे तो कधी चांगला काहीतरी असतो। ते काम करत असताना आपण आपल्या समाजासाठी काय केलं, आपल्या लोकांसाठी काय केलं, आपण तिथं काम करत असताना शेवटच्या माणसापर्यंत न्याय देऊ शकतो का? आज आपण बघत असताना की राजकारण करत असताना कोणीच कोणाच्या चुली चढवायचं काम करीत नाही, पण हे करत असताना तुमच्या आमच्या माणसाला आपण न्याय देता आला पाहिजे। आज आपण बघत असताना की समजा जर तिथं तुमच्या पद्धतीने समजा काही चांगले माणसं राजकारणात नसले तर ते लोकांची सेवा करू शकत नाहीत। आज उद्याच्या काळामध्ये तुम्ही आमच्या सोबत आला, तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं की आम्ही कोणाची स्पर्धक नाही, तर त्या असं म्हणतात की आपली वेश एवढी मोठी मांडायची की लोकांच्या पुढे बसायचं कामच आपल्याला पडलं पाहिजे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।